महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांची तडकाफडकी बदली करून निवडणूक आयोगानं सरकारला दणका दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे। राज्याचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत। नवी मुंबई महापालिकेत 2 वर्ष आणि ठाणे महापालिकेत 1.5 वर्ष असा आयुक्त पदाचा 3.5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानं त्यांची बदली करण्यात आली आहे। बांगर यांच्यावर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। कोरोनाच्या काळात ठाणे महापालिका आयुक्तपदी रुजू झालेले तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यानंतर 2022 साली अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्र हातात घेतली। बांगर यांनी आपल्या ठाणे महापालिकेच्या कार्यकालात 2 वेळेला पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला असून कोरोनामुळे ठाणे महापालिकेची बिघडलेली आर्थिक परिस्थिती रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बांगर यांनी 1.5 वर्षाच्या कार्यकालात एकही नव्या प्रकल्पाची घोषणा केलेली नाही। अभिजित बांगर यांची बदली झाल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्तपदी कोण येणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली होती, तर सौरभ राव यांची ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर वर्णी लागली आहे। सौरभ राव हे एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून ओळखले जातात। त्यांचा कार्यकाल विविध महत्त्वाच्या पदांवर असलेल्या त्यांच्या सेवेद्वारे चित्रित होतो। पुणे महापालिकेचे माजी आयुक्त म्हणून त्यांच्या कार्यकालात सौरभ राव यांनी शहराच्या विकासासाठी विविध योजना आणि प्रकल्पांची आखणी केली। त्यांचं काम नागरिकांच्या सुविधा वाढवणं, शहर नियोजन आणि प्रशासनाच्या सुधारणेवर केंद्रित होतं। त्यांच्या अधिकृत जीवनातील अनेक घटनांमधून ते आव्हानांवर मात करण्याची आणि नागरिक सेवेमध्ये सुधारणा आणण्याची त्यांची क्षमता दिसून आली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली आशा किती ते त्यांच्या नवीन भूमिकेत देखील उत्कृष्टतेची परंपरा सुरू ठेवतील।